आज तो आपल्या मंडळाच्या पोराची मीटिंग होती. मग काय भाऊ लहान लहान पोरं म्हणत होती की काय रे भाऊ मग आता आपण होऊन जाऊ दे मिरचीची भाजी. मग आपल्याला आलं तर बोलवायला मग आपण जातो आता तडी. मग आलो भाऊ अडी. मग अडी आल्यावर तर पोरं तर काही कोणी काहीच करू राहिलं तर भाऊ. कोणी काय करू राहिलं तर कोणी काही. मग हे म्हणत होते की आम्हाला व्हिडिओ मध्ये घे. मग घेतला येईल व्हिडिओ मध्ये. अडी सांगतो कोणी पाहू राहिलं, कोणी काही, कोणी टमाटे चिरू राहिलं, कोणी मिरच्या चिरू राहिलं. मग काय भाऊ मग आपण बी अडी बसलो. म्हटलं आता आपण काय करा. मग म्हटलं अडी लसण होता हो, लसणच शिलत बसलो आपण. मग काय पोराने 120च्या स्पीडने चिरचार केलं सगळं. मग आपण बी 120च्या स्पीडनं लसण गिसन शिल्ला. मग या पोराने टाकली भाऊ दिली बोडी भाजीले डाळ शिजायला टाकली. याच्या खाली आता जाय लावणं होता. अडी सामान बी पडेल ठेवलं होतं भाऊ सगळं आणून. माझ्या खाली जा लावला भाऊ जाय चांगला दडदड. मग आता याच्या खाली डाळ शिजायला टाकेल होती. महागडी अडीचा काला हे मिरच्यावरचे ठेवेल. हे मिरच्या टाकणं होत्या भाऊ मागून. मग या मिरच्या एकाकडे काढून ठेवून देणं होत्या. मग ठेवून देऊ राहिलं का साईडले. मग आता डाळ शिजल्यावर भाऊ भाजीला देणं होती फोडणी. मग फोडणी द्यायचं सगळं सामान अडी आणून ठेवलं. मसाला गिसाला सर्व आणून अडी एका ताटामध्ये ठेवून दिलं तर भाऊ. मग काय भाऊ आम्ही पाहिली डाळ शिजली काय. डाळ तर थोडी कच्ची होती, शिजायची बाकी होती. मग अजून तिच्यावर झाकण ठेवलं जायला लावला भाऊ. नंतर थोड्या टायमाने अजून बघितलं भाऊ झाकण खोलून. मग झाकण खोलून बघितलं तर भाऊ डाळ तर शिजेल होती. मग आता बघून उतरलं भाऊ चुलीच्या खाली. मग आता डाळीला तर भाऊ डायरेक्ट ड्रई मारणं होती. मग हा गाडी म्हणते की दाखवा आम्ही मारून पाहतो आपल्याला जमलं तर जमलं. मग यानं मारून पाहिलं भाऊ. याला काही जमलं नाही बरोबर ड्रई मारणं. मग हा एक गाडीला हा म्हणते की थांबा आता एक गिल्लास घेऊन या बघून. मग मी आणला भाऊ गिल्लास आणला. मग आता हे कसे नवीनच टेक्निकनं रई घुमू राहिले भाऊ भाजीमध्ये. नंतर येणे तर भाऊ डायरेक्ट 120च्या स्पीडनं रई घुमवली डायरेक्ट 5 मिनिटात काम करून टाकलं भाऊ लगेच. मग आता डायले रैल मारल्यानंतर तर आपल्याला काढणं होती बादलीमध्ये. आपल्याकडे बादल्या 2च होत्या. मग आता हे उरलतं जर मग आता येणं टाकून दिलं भाऊ हांड्यामध्ये. मग जाऊ द्या चालते सगळं. मग आता हांड्या पण टाकले हे बाटले पण टाकले. मग आता आपल्याला लावणं होत्या चुली खाली काळ्या. कारण की आता देणं होती भाजीले फोडणी. मग आम्ही घेतले भाऊ काळ्या आणि 120च्या स्पीडनं दिल्या चुली खाली लावून लावला भाऊ भडका चांगला मोठा करून. नंतर भाऊ भाजीले फोडणी द्यायला माणूस आलता भाऊ. मग ते बॉने 120च्या स्पीडनं पन्नी फोडली भाऊ तेलाची आणि टाकून दिलं भाऊ 120च्या स्पीडनं तेल डायरेक्ट बघून या. मला त्या बॉले सगळं माहित राहते भाऊ काय काय टाकणं पडते. त्या बॉन जे टाक्यात आहे ते टाकलं. नंतर भाऊ टाकून दिली भाऊ डाळ आता तिच्यामध्ये भाजीमध्ये. मला दिली भाऊ या बाजूनं फोडणी. मग बॉन भाजीले फोडणी दिल्यानंतर तर भाऊ भाजीचा वास तर पुऱ्या वाढत चालला गेला भाऊ. मला म्हटलं भाऊ भाजी तर वाटतं खतरनाक झाली असे म्हणून वास पुऱ्या वाढत चालला गेला भाऊ. मला सगळे म्हणत की भाऊ मग भाजीले फोडणी देणं झाली आता भाजी होते तर तुम्ही ताटल्या गिटल्या घेऊन या म्हणजे दाल तलवार घेऊन या. आमच्याकडे दाल तलवार म्हणता व ताटलीन गिल्लासले. मग आता आपण जातो घरी आणि ताटलीन गिल्लास घेऊन येतो भाऊ. मग आता आपण अडून बाहेर चालतो तर तेवढ्यात तर एक माणूस म्हणे की गारे भाऊ बाटल्या गिटल्या भरायला भाजीनं या धुवून या. मग आम्ही आलो बॉडी. मग या बाटल्या गिटल्या धुतल्या आणि भरून वापस तडी ताण नेल्या. मग आपण आता ताटली गिटली बी घेतली. मग आता आपण आलो जेवण करायला. आता आपण जेवतो. नंतर आता हा म्हणे की व्हिडिओ घे भाऊ पंगतचा. मग याचाच व्हिडिओ घेऊन घेतला आपण. मग आता हे बसली भाऊ पंगत गिंगत. आपण बी जेवण करतो, तुम्ही बी या जेवण करायला. व्हिडिओला करतो ताटान वाजव रे भाषा.